हॅलो फ्रेंड, मी तुम्हाला माझी आणि माझ्या मामीची कहाणी सांगणार आहे. बरेच दिवसानंतर माझी आणि मामीची एका लग्नाच्या ठिकाणी भेट झाली. त्या लग्नामध्ये मामा मामी आले होते आणि मी पण मस्त कपडे घालून, छान कपडे घालून गेलो होतो. आणि लग्नाला गेल्यानंतर मला मामीने बघितले आणि मला बोलली, तू तर फार मोठा झाला आहे आणि दिसायला सुंदर आहे. तू का येत नाही आमच्या इकडे सुट्टीला? मी बोललो, मी येणार आहे, पण काही कारणामुळे मी तिकडे सुट्टीला आलो नाही. ठीक आहे, बोलली मामी. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा नक्की सुट्टीला येईन. मला समजलं की मामी माझ्यावरची थोडी थोडी लाईन मारते, कारण मी तिच्याकडे बघितल्यावर मला समजलं मी मामीचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मामा मला बोलणार काय तरी आमच्याकडे तू कधी फिरतच नाही. आमच्याकडे मामाला बोललो, मामा मी नक्की येणार आहे. असंच बोलणं झाल्यानंतर लग्न लागले, सगळे झाले आणि त्या रात्रीच नवरदेवाचे वरात निघणार होते. आणि मामा आणि मामी आल्यामुळे त्यांच्या घरी कोणीच नव्हते आणि मामाची मुले दोन्ही बाहेरगावी शाळेला शिकत होती, त्यामुळे दोघांपैकी एकाला तरी घरी जावं लागणार होतं. पण मामाला जास्त प्रेस केल्यामुळे मामा बोलले, ठीक आहे मी थांबतो, पण मामीला कोण सोडणार? कारण लग्नापासून मामाच्या घराचं अंतर हे 50 किलोमीटर होतं. त्यामुळे मामी बोलली, ठीक आहे तुम्ही तिथेच थांबा, मी जाते, पण मला कोणीतरी सोडावं लागणार आहे. घरी संध्याकाळचा टाईम असल्यामुळे मामा बोलले, कोण जाणार? तर मामी बोलली, कोणी पण पाठवा चालेल. पण तेवढेच मी तिथं आलो तर मामी बोलली, तू कधी आला पण नाही घरी, चल मग तू मला सोडून ये. रात्र झाली तरी थांब आणि सकाळी उठून परत तू ये. मामा बोलले, जा रे तू जाणार आता? मी बोललो, ठीक आहे, मी मामीला लगेच सोडून माघारी येणार. पण मामा बोलले, ठीक आहे, तुला लगेच सोडून येत असेल तर ये, आणि जरी राहायचं असेल तरी राहू शकतो. मी मामींना गाडीवर बसून निघालो. मामी दोघेजण काही अंतरावर आल्यानंतर मामी बोलली, मी आता दोन्हीकडे पाय करून बसते गाडीवर. मी बोललो, मामी तुम्हाला जसं भारी वाटते तसं बसा. तसं म्हटलं तर माझी मामी 35 ते 40 या एजमध्ये होती. मामी दोन्हीकडे पाय सोडून बसल्यानंतर मामी मला एकदम चिटकून बसले. असं बसल्यानंतर मला थोडंसं जाणवलं की मामीचे दोन्ही आंबे एकदम फिट असल्यामुळे मध्ये आधी मला ते दाबायचे. तेव्हा मला असं जरा वेगळंच वाटायचं. तेव्हा मामी मला बोलली, तू थोडी गाडी हळू चालवणार? मी म्हटलं, मामी माझी गाडी फास्ट असते, तुम्ही मला घट्ट पकडून धरा. मामीने मला जेव्हा पकडून धरलं तेव्हा मला असं वाटलं की मी कुठल्या वेगळ्याच दुनियेत आहे. कारण मामीचे जे 2 आंबे होते मस्त असे मला पाठीमागून दाबत होते. तेव्हा मागे बोलली, तू मला बघून तरी गाडी पळवत नाही? मी म्हटलं, तसं काही नाही मामी, कारण मला तुम्हाला सोडून परत मला माघारी यायचं आहे. तू आता माझ्यासोबत आला आहे तर तुम्हाला एकटीला सोडून तू माघारी जाणार, आणि ते पण रात्री? मग मी एकटी झोपू? रात्री मला पण भीती वाटते ना. तर मामींना मी बोललो, मग मी रिटर्न कधी जायचं? आणि तुम्ही एकटी पण झोपू शकता ना, तुम्हाला कोण हात लावू शकत नाही. कारण मामी बोलली, असं का बोलतोस? मी बोललो, मामी तुमच्याकडे बघूनच सगळ्यांना भीती वाटते. मामी बोलली, असं काही नाही, तू आज रात्री कोठेही जाणार नाही आणि तू माझ्यापाशी झोपणार. मी बोललो, मामी मला भीती वाटते त्याला झोपायला. मामी बोलली, तू एकटा नाही झोपणार, मी आहे ना तुझ्या शेजारी, तू चल दे मला घरी सोडून. मग मी मामीला घेऊन रात्री 9 वाजता आम्ही पोचल्यानंतर थोडा थोडा पाऊस येत होता आणि त्या पावसामध्ये आम्ही दोघे पण भिजलो होतो. तेव्हा मामी बोलली, मी आता कपडे चेंज करते, तू बस, नंतर कपडे देते चेंज करायला मामाच्या. तेव्हा त्या भिजलेल्या पावसामध्ये मामी एवढी भारी दिसत होती, माझं मन करत होतं की मामीला हे तेच आहे, कारण ते गोल गोल आंबे जसे की पावसामध्ये उठून दिसत होते आणि कमरेपासूनचा खालचा भाग एकदम पूर्ण उठून दिसत होता. त्यामुळे माझ्या मनात वेगळंच काहीतरी येत होतं. तेव्हा मामी कपडे चेंज करायला आत गेली तेव्हा मी दरवाज्यातून वाकून बघत होतो, आणि बघत असताना मी जे बघितलं तेव्हा माझ्या बाबूरावला काय करावं काय समजत नाही. कारण मामीने अंगावरचे सर्व कपडे काढले होते. तेव्हा मी मामीला पूर्ण पाहिलं होतं. जेव्हा मामी कपडे चेंज करून बाहेर यायला लागली तेव्हा मी हळूच बाहेर यायचं नाटक केलं. तेव्हा मामीला समजलं की हा नक्कीच मला पाहत असणार. मामी बोलली, तू कुठे होतास? मी बोललो, नाही मी इथेच बसलो होतो. नंतर मामीने मला कपडे चेंज करायला दिले आणि मामीचे पुढे कपडे चेंज करायला लावलं. तेव्हा माझा बाबूराव टाईट होता, त्यामुळे मी कपडे चेंज करू शकत नव्हतो. तेव्हा आम्ही बोलले, काय झालं, कर ना कपडे चेंज. मी बोललो, करतो ना. पण मामीला समजलं हा कपडे चेंज करत नाही, कारण त्याच्या चड्डीतून वेगळंच काहीतरी दिसत होतं.
मामी बोलली, तू नक्कीच मला बघितलेलं दिसते. मी थोडं लाजल्यासारखं केलं. मग मामी बोलले, ठीक आहे, मी बाहेर जाते, तू चेंज कर. आणि मी कपडे चेंज केले. नंतर आम्ही 10च्या सुमारास झोपी गेलो. पण मला पूर्ण समोर दिसत होती. कारण तुला झोप येत नाही? तू बोल, नाही लागत झोप. ठीक आहे, तू एक काम कर. मी बोललो, काय झालं? आम्ही बोल, माझे पाय भरपूर दुखत आहे, तू माझे पाय चोळतोस का? मी बोललो, हां, पण मला तेल पाहिजे. मामीने मला तेल आणून दिले आणि बोलली, मला माझे पाय भरपूर दुखतात, थोडं दाब. मग मी मामीची साडीवरती केली आणि पाय दाबायला चालू केले. जसे जसे पाय दाबाई चालू केले तसे मामींनी साडीवरती केली. तेव्हा मला मामीच्या मांड्या दिसल्या. ते बघून माझा बाबा परत उभा राहिला. काय झालं रे? काय नाही मामी, तुमच्या पायाची मालिश झालेली आहे. तर मामी बोलले, ठीक आहे, थोडा वरती अजून आणि माझ्या मांड्याची पण मालिश कर. जसं मी मालिश चालू केली, मामीची भरलेल्या मांड्या बघून मला काय राहत नव्हतं. जसं मी आत हात घातला असं मला डायरेक्ट मामीच्या चिरलेल्या संत्र्यात मी बोट घातलं. तसे मामी बोलली, काय करतोस? मी म्हणलं, मामी मला काय करावं ना? ठीक आहे बोलली. मी लगेच संत्र्याच्यामध्ये हात घालून आत बाहेर करायला लागलो. त्यामुळे मामीची संत्री पूर्ण ओली झाली आणि मी पूर्ण नग्न झालो. आणि त्या रात्री मामीच्या संत्र्यामध्ये मी चांगलीच चकाकी आणली. त्यामुळे मामी माझ्यावर खूप खुश झाले आणि बोलले की मी मामाला सांगणार नाही, तू मला रात्री फार खुश केलं. आणि आमची रात्र अशीच निघून गेली. त्या दिवसापासून जेव्हा पण मला सुट्टी भेटेल तेव्हा मामी मला बोलून घेते आणि मी मामीच्या संत्र्याला चांगली चकाकी आणून सोडतो. त्यामुळे मामी माझ्यावरती फार खुश आहे आणि गोष्ट खरी स्टोरी आहे. अशी स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.